नमस्कार कुंभ राशीच्या मित्रांनो. आजपर्यंत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक संकट सांगत आले आहेत, पण आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आज आपण कोणत्याही सामान्य भविष्याबद्दल बोलणार नाही आहोत. आज आपण त्या गुप्त रहस्याचा पर्दाफाश करणार आहोत, जो तुमच्या नकळत तुमच्या पाठीमागे रचला जात आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. कुंभ राशीचे लोक मनाचे अत्यंत साफ, प्रामाणिक आणि सगळ्यांना मदत करणारे असतात. पण सध्या तुमच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुमच्याच जवळची एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष तुमच्या विरुद्ध खूप मोठं कारस्थान रचत आहे का? तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याला, तुमच्या करिअरला, तुमच्या त्या नात्याला कोणाची नजर लागली आहे का? कोण आहे तो व्यक्ती जो समोरून गोड बोलतो पण पाठीमागून खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे? आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्राच्या शनी चालण्याच्या आणि कुंडलीच्या 12व्या स्थानाच्या आधारे संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. जर तुम्ही हे चिन्हे वेळीच ओळखले नाहीत, तर येणारा काळ तुमच्यासाठी कठीण होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी या संकटातून बाहेर पडण्याचा आणि त्या शत्रूला उघड पाडण्याचे महाउपाय सुद्धा सांगणार आहे. कारस्थान कोण रचत आहे हे समजून घेण्यापूर्वी कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीची रचना समजून घेणे गरजेचे आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनी हा न्यायाचा आणि कर्माचा देवता आहे. यामुळे कुंभ राशीचे लोक कसे असतात, म्हणजेच तुम्ही आत्मविश्वासू असतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवता. मदत करण्याची तुमची वृत्ती असते. शत्रू जरी अडचणीत असेल ना, तरी कुंभ राशीचे लोक धावून जातात. गुप्त गोष्टी उघड करणे ही तुमची सवय आहे. तुम्ही भावनेच्या भरात तुमच्या मनातील प्लॅन्स, पैशांची माहिती इतरांना सांगून टाकता. तुमच्यासाठी कारस्थान करण्याचे मुख्य कारण काय माहिती आहे का? तुमची प्रगती, तुमचा शांत स्वभाव आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा पाहून तुमच्याच वर्तुळातील लोक जळू लागतात. कोणाचेही वाईट करत नाही, पण लोक तुमच्या स्वतंत्र विचारांचा द्वेष करू लागतात. येथूनच कारस्थानाची सुरुवात होते. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील महत्त्वाचे स्थान म्हणजे 6वे स्थान हे उघड शत्रूचे असते आणि 12वे स्थान हे गुप्त शत्रूचे असते. कारस्थाने आणि पाठीमागे होणाऱ्या वार याच असतो. सध्या कुंभ राशीवर शनीची 7.5 सुरू आहे. शनी तुमच्याच राशीत विराजमान आहे. याचा अर्थ असा की तुमचे कर्म अत्यंत मजबूत आहे, पण राहू आणि केतूची स्थिती तुमच्या राशीच्या लोकांना भ्रमित करत आहेत. राहू हा भ्रम निर्माण करतो. तो तुमच्या डोळ्यासमोर अशा व्यक्तींना आणतो जो मित्र बनून राहतात, पण प्रत्यक्षात ते तुमचे नुकसान करत असतात. गुरु आणि शनीची दृष्टी अशी आहे की जर तुमच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर तुम्हाला लोकांचे खरे चेहरे ओळखताच येत नाहीत. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तुमच्या विरुद्ध कारस्थान करणारी ती स्त्री आणि तो पुरुष कोण आहे? ज्योतिषशास्त्रीय संकेतावरून आपण त्यांना कसे ओळखू शकतो? कारस्थान करणारा पुरुष कसा असेल? तर मंडळी, राशी संकेतमध्ये हा पुरुष मुख्य तत्वे मेष, सिंह किंवा वृश्चिक राशीचा असू शकतो. नातेसंबंधांमध्ये तो तुमच्या ऑफिसमधील सहकारी किंवा तुमच्या व्यावसायिक भागीदार म्हणजेच बिझनेस पार्टनर किंवा दूरचा नातेवाईक असू शकतो. त्यांची लक्षणे काय आहे? हा पुरुष तुमच्या समोर तुमच्या कल्पनेचे म्हणजेच तुमच्या आयडियाचे खूप कौतुक करेल, पण तुमच्या पाठीमागे बॉसकडे किंवा वरिष्ठांकडे तुमच्या चुका काढेल. तो आर्थिक बाबतीत तुमच्यावर पाळत ठेवून आहे. दुसरं, ती कारस्थान करणारी स्त्री कशी असणार आहे? मित्रांनो, तिची राशी संकेत अशी आहे. ही स्त्री मिथुन किंवा कन्या किंवा मकर राशीची असू शकते. तिचे नातेसंबंध म्हणलं तर ही शेजारी राहणारी, तुमच्या घरातील अंतर्गत व्यक्ती किंवा जिच्याशी तुम्ही रोज दुःख सुख शेअर करता अशी मैत्रीण असू शकते. तिचे लक्षण काय असणार आहे? तर ही स्त्री तुमच्या घरातील सुख शांतीवर जळते. ती तुमच्या वैयक्तिक नात्यात, पर्सनल लाईफमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल विष कालवणे हे तिचे मुख्य लक्षण असू शकते. हे कारस्थान नेमके कोणत्या क्षेत्रात रचले जात आहे? मंडळी, आर्थिक फसवणूकमध्ये, म्हणजेच तुम्हाला एखाद्या खोट्या योजनेत किंवा गुंतवणुकीत अडकवण्याचा प्लॅन सुरू आहे. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या. समाजात किंवा ऑफिसमध्ये तुमच्या नावाचा गैरवापर करून तुमची इमेज खराब करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला सतत अपयशाची भीती दाखवून
नैराश्य ढकलण्याचे कारस्थान रचले जात आहे. मित्रांनो, घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, कारण ज्योतिषशास्त्रात जितकी संकटे सांगितली आहेत तितकीच त्याचे अचूक तोडगेही दिले आहेत. शनीच्या कुंभ राशीला कोणीही सहजासहजी हरवू शकत नाही. फक्त तुम्हाला हे 5 उपाय करावे लागतील. पहिला उपाय, काजळाचा उपाय. म्हणजेच एका शनिवारी काजळाची डबी घ्या, ती तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवा आणि कोणत्याही निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाका. तुमचे गुप्त शत्रू शांत होतील. दुसरा, बजरंग बाण पाठ करा. म्हणजेच दररोज किंवा दर मंगळवारी आणि शनिवारी बजरंग बाणचा पाठ करा. यामुळे सर्व प्रकारची तंत्र मंत्र किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तिसरा, ओम शरण्येश्वराय नमः जप. म्हणजे शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि या मंत्राचा 108 वेळा जप करा. चौथा, गोपनीयता. म्हणजेच पुढील 3 महिने तुमचे आर्थिक व्यवहार, नवीन बिझनेस प्लॅन्स आणि घरातील गोष्टी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला, ती स्त्री असो वा पुरुष असो, कोणालाही सांगू नका. पाचवी, पिवळी मोहरी. म्हणजेच रात्री झोपताना तुमच्या उशाखाली थोडी पिवळी मोहरी ठेवा आणि सकाळी ती घराबाहेर टाकून द्या. कुंभ राशीच्या माझ्या वाघांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शनिदेव तुमच्या सोबत आहे. जेव्हा शनी स्वतः राशीत असतो ना, तेव्हा सुरुवातीला त्रास नक्कीच होतो, पण शेवटी विजय तुमचाच होतो. कारस्थान रचणारे कितीही मोठे असोत, त्यांचे डावपेच तुमच्या एका जागरूकतेमुळे धुळीस मिळतील. ती स्त्री किंवा पुरुषाचा बुरखा लवकरच फाटणार आहे. निसर्ग स्वतः त्यांचा चेहरा तुमच्या समोर आणेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, सावध राहा आणि आपले डोके शांत ठेवा. तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यात अशी कोणती संशयास्पद व्यक्ती आहे का, जी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल. जर तुम्हाला आजची ही माहिती, ज्योतिषशास्त्रीय माहिती वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल, खरी वाटली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि डोळे उघडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय शनिदेव. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये छान सुंदर असं श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.